अजून 2 वासर म्हणजे एक घेतलाय बैल ते तर विक्रमी खरेदी आहे. ती काय सांगू शकत नाही किती होईल किती नाही तुला नाही कळणार म्हणून परत शेट सांगायचं यार आपलं 2-3 लाख रुपये जरी त्याने जास्त गेलं तरी त्यांचं वाईट वळणाला पैसे जाणार नाहीत. तर ती तुम्हाला शेट असं साईडला गाडी लावून थांबणार आणि गाड्या आम्ही पळवाय शेटच्या ते आज म्हणजे एक भाऊ झाल्या शेण झाला आम्हाला सगळ्याच. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज पेडगावचं मैदान आणि पेडगावचं 2.5 लाखाचं मैदान आणि ज्या माणसानं बैलगाडी क्षेत्रात चांगलं दिवस आणलं पंढरशेठ फडके आप्पा त्यांचं वासरू नवीनच खरेदी आहे. कसं पळतंय काय वासरू चांगलंच पळालं. गटाला बी चांगली गाडी होती, सीमेला पण चांगलीच गाड्या होत्या आणि पहिल्याच मैदानात आज आप्पांच्या नाव गाडी पळाली आणि पहिल्याच मैदानात आज फायनलला राहिला. पण आज कसं नियोजन झालं ह्या गाडीवर बसायचं काय? आता हे कसं आहे आप्पाची बैल म्हणजे आमची घरातली असल्यासारखी आणि शेठचा रात्री फोन आला होता बैल आपला पळा येणार आहे पेडगावला. तर आपलं आलो दोन महिने मी काय मैदानात नव्हतोच आणि आज आलो बघा. पण आज काय असा विषय झाला की सोन्याची या दोन्ही गाड्या एकत्रित लागल्या आमच्या. ह्या गाडी ड्रायव्हर नव्हता ना, मग बावड्या म्हणला आपली गाडी आहे तर आपल्या घरच्या ड्रायव्हरने जाणावी म्हणून ती गाडी आणली. मग नियोजन लागलं, गाडी चांगली गटाला बी पळाली, सीमेला बी चांगली पळाली आणि दोन्ही बैल चांगली पाळली. त्याच्यात तर आज लय भारी बैल पळाला, म्हणजे जेवढा पळायचा माझ्या दृष्टिकोनात त्यापेक्षा डबल बैल आज लय पळाला. आणि कसं म्हणजे वासराला कसं खालनं स्पीड कसं आहे वर पुढचं स्पीड कसं आहे? वासरू चांगलं पळतंय, बैलाला साथ देते चांगलं आणि बैला संग चिटकून येते आणि बैलाचं काम करतोय. बैल आज मुडावच असल्यामुळे बैल चांगलीच गाडी ओढतोय. आज काय शेठचा फोन गुरुनाथ शेठचा फोन आलता काय? सगळ्यांचा मंगेश शेठचा, गुरुनाथ शेठचा फोन, सगळ्यांचा फोन आला. कारण की इतक्या दिवस असं आपल्या नाव आज गाडी पळाली आणि किती एक वर्ष 2 वर्षच म्हणा असं माईकवर म्हणजे कॉमेंट्री म्हणा नावच नव्हतं आणि आज ते आठवून आलं. शेट असं साईडला गाडी लावून थांबणार आणि गाड्या आम्ही पळवाय शेटच्या ते आज म्हणजे एक भाऊ झाल्या शेण झाला आम्हाला सगळ्याच. तुम्हाला सांगतो बारीक ड्रायव्हर आप्पांचं नाव पुकारलं गटाला, ज्यावेळेस गटाला कळलं माणसं त्यावेळेस माणसं तिथनं निघाली करणं आप्पांचं वासरू कुठलं आहे बघायला. लय आली आणि शिमीला तर भरपूर माणसं आली की शेटने वासरू घेतले. म्हणजे त्या लोकांनी इतका आनंद वाटला की शेटनं म्हणजे शेटचं नाद किंवा मोहर चालवायचं काम गुरुनाथ शेठ मंगेश शेठ करतात आणि त्यांनी आज बैल घेतलाय. म्हणजे इतकी लोक खुश झाली आज की बोलायचं काम नाही. लोक अनेक लोकांची इच्छा होती की गुरुनाथ शेठनं बैल घ्यावा किंवा शेठने एवढं बैलगाडी क्षेत्राला दिवस चांगलं द्यावलं की गोरगरीबाच्या बैला जर खरी किंमत जर आणली असेल तर काय सांगतात? शेठनं आता शेठ संघ आम्ही 15-1 वर्ष आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की किती गरीब लोक शेठने मोठी केली आमच्यासारखी म्हणा. आम्ही बी शून्यात होतो, शेठच्या हाताने धरून आम्ही मोठं झालो आणि लय सहकार्य शेठचं मुळात म्हणजे गरीब लोकांनी लय सहकार्य. आणि एखाद्या गरीबाचं आम्ही बघायचो असंच शेठ बैल घ्यायला गेलं की शेठ म्हणणार बैल घेऊया तर शेठ विचारणार बारीक कितीला पर्यंत घ्यायचा? 5-1 लाखाला. नाही शेठ म्हणायचं 7-8 लाख रुपयाला बैल घ्यायला लागला. अरे नाही शेठ नाही तुला नाही कळणार म्हणून परत शेठ सांगायचं यार आपलं 2-3 लाख रुपये जरी त्याने जास्त गेलं तरी त्यांचं वाईट वळणाला पैसे जाणार नाहीत. तर ती चांगल्या कामाला त्यांचे पैसे जाणार. एखाद्याचं लग्न होईल मुलीचं तर एखाद्या घरागुती लागतात. पण ह्या बैलगाडी क्षेत्रात जोक नाही, एका टाइमला 8-8 आणि 9-9 शेटची बैल होती, सगळी 10-15 लाखाच्या वरली बैल. म्हणजे त्या माणसाचा नादच करणार. आता आज गाडी नुसती शेटचे नाव पळाली आणि काल लोकांनी की शेटनं बैल घेतलाय तर कितीतरी 400 शेटची फॅन इथं बघायला आली होती बैल. बघा बारीक ड्रायव्हर आज ही वासरू पहिल्यांदा मैदानात पहिलेच खरेदी, पण ही वासरू शेटचं किती नाव करेल सांगचाल? भविष्यात वासरू चांगलं पळेल आणि कसं आहे बैलाच्या मागे सगळे तज्ञकडे येतं. मी आहे म्हणा, बावड्या आहे आणि रामोसवाडीची आमची टीम सगळी हुशार माणसं आहे ती. त्यामुळे आम्हाला माहिती असते याला कुठला बैल घालायचा, कुठल्या मैदानात काढायचा, कधी काढायचा, कुठल्या बैलासंग काढायचा ही पद्धतशीर आम्हाला सगळ्यांनी माहित असते. त्यामुळं आणखी एक दुसरा विषय की दिवाळीला अजून 2 वासर म्हणजे एक घेतलाय बैल ते तर विक्रमी खरेदी आहे. ती काय सांगू शकत नाही किती होईल किती नाही, पण एक 99% घेतलाय आणि तिसरा बैल औरंगाबादवरून एक बैल घेतलाय त्याची बी विक्रमी खरेदी. अशी 3 बैल आणि 4था खोंड. कितीला घेतली असली खरेदी? काय ही काय ते 13 लाख 14 लाखाची खरेदी झाली आमची. म्हणजे 10च्या वर नाही ती. म्हणजे कुठंतरी शेठनं म्हणजे या वासराचा विषय म्हणजे मी बबलूचं वासरू लय दिवस झालं बघत होतो आणि शेठला म्हणा शेठ आपल्या बिंगेसारखं एक वासरू पळते बारकाय आजच आहे. पहिल्याच मैदानात मी बघितलं त्याच्या खरसुंडीच्या तेव्हापासून शेठ म्हणे जरा पळून दे बारीक चांगलं मोठं होऊन पळून दे. बैलावर लक्ष होतं आमचं पहिल्यापासून लहानपणापासूनच.
परत गारवाडीत बी चांगला खोंड पळाला, गट काढला, सीमेला पळेल नाही. तिथनं परत खोंडावं लक्ष आणि परत त्या दिवशी चांगलाच खोंड पळाला. म्हणलं आता आपलं शेटला म्हणलं गुरुना शेटला आता काय हरकत नाही, बैल घ्यायला, बैल घेऊ शकतोय आपण, आता बैल चांगल्या बैलात पळेल. बरं आता मुंबईला पळायला म्हणलं पब्लिकची, ही पब्लिकला पोहते ठाम असं कळले. कसं आहे, थोडं पब्लिक असलं की बैल येणार, असं एक टाक पब्लिक असलं की बैल एक टाक पळणार. आणि नाही आता त्यानं जरी नाही पळाला तरी आम्हाला बैल म्हणजे बाहेरली बैल आणायला काय टेन्शन नाही, कुठून बी आपण पैदा करू शकतो. आतनं गाडी सोडणार नाही, बैल गाडी वाढणार. तर मित्रांनो बघू शकताय 10 म्हणजे पंढरी शेठ फडके यांचं नवीन खरेदी आणि अनेक लोकांच्या डोळ्यात म्हणजे आनंद आशीर्वाद एक प्रकारे. कारण कसं होतं, शेठचं नाव कुठेतरी अड्ड्यात निघायला लागलंय किंवा अड्ड्यात आज निघालं. तर हे बघू शकता आज तेजा आणि 10 नाव काय या बैलाचं, पक्षा. खूप दिवसात आज म्हणजे एक आनंद, सगळीकडे आनंद आहे. आप्पाचं नाव आलं अड्ड्यात. आप्पाचं नाव आलं म्हणजे कसं आहे, आपण म्हणजे वर्ष झालेलं ना, त्याच्यामुळे बैल जास्त काढली नव्हती. बादल सर्जा पण आता मागे घेतलाय, आता ही नवीन गर्दी केली. पण वासरू काय सांगतो वासराबद्दल? वासराबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. आज पहिलेच मैदानात घेतल्यापासून पहिल्याच मैदानात फायनलला, म्हणजे कुठेतरी शेठचं पुण्य आहे एक प्रकारे, आहे का? नाही पुण्य, शेठचं पुण्य आहे म्हणून तर हे दिवस आहेत. पहिल्या मैदानात मला सांगा, किती पण अनेक लोकांनी मोठ्या मोठ्या खरेदी केल्या, परंतु ही खरेदी केली पहिल्याच अड्ड्यात राहिली ती पण 2.5 लाख रुपयाचं मैदान आहे. इथं ठगाला ठग आहेत. बरोबर आहे. बघू शकता मित्रांनो पक्षा. पुढं मित्रांनो भविष्य लय मोठं आहे वासराचं. धन्यवाद.